सगळ्यांना स्वागत आहे माझ्या नवीन शेका ब्लॉग मध्ये। तर आता ज्योतिबा कोल्हापूरला जायचं आहे। तर आता सकाळच्या 5:30 वाजलेत आहे। आता गाडी यायला लागली आहे, मग सगळी पॅकिंग बिकिंग चालू आहे। तर भेटूया। माय मंदिरकडे जायचं आहे, तर चला वया माय मंदिरकडे। पुढनं दक्षिण असा मंदिराचा गाभारा आहे मोठा। अभिषेक झाला सगळ्या पप्पांचा, परत मामाचा। एमआय मंदिरकडे जायचं आहे। आणि बघा इकडं आम्ही सगळे निघालोय एमआय मंदिरकडे। आणि आम्ही तिघच पुढे आलोय, बाकीची सगळी मागाई। सगळं ती जेवण बनवायचं आहे इथं। महाप्रसादाचं दररोज महाप्रसाद असतो। केवढी मोठी पातेली आहेत बघा। देवळात जायचं होतं म्हणून इथं तर व्हिडिओ कॉल केवढं मोठं आहे बघा पातेली। व्हिडिओ कॉल घ्या। आता दुपारचा महाप्रसाद असतो। तर मित्रांनो आता पोहोचले आपण पन्हाळगडावर, आणि आमची गाडी। आणि आता वर निघालोय। आता पाण्याच्या बाटल्या भरून घ्या, ऊन आहे खूप। तर सगळी आली ती गाडीतनं बाहेर, पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आहेत। इथं भरायला लागल्यात काका आणि काकी पाण्याच्या बाटल्या। आणि पुढचा व्ह्यू कसला भारी आहे बघा। दिसला का? खूप मस्त व्ह्यू आहे। आणि इथं दुसरे आलेत बघा, त्यांचं जेवण तयार करायचं। आणि इथं दुसरे आले ती, त्यांचं जेवण तयार करायचं चालू आहे। इथं ट्रक मधून आले ती। आणि तिकडे बघा गाडी बिडी खूप चांगला आहे। आणि तिकडे बारक्या पोरांना खेळायला पण आहे तिकडच्या बाजूला बघा। घसरगुंडी तिकडं, आणि सायकलिंगचं पण आहे, पण इथं नाही, तिकडं दुसरीकडे आहे। नंतर तिकडे पण जाणार सायकलिंग। त्या गडाव चालायचा कंटाळा आला असेल तर मग तिकडे जायला सायकल लागते, मग ती घ्यायची असली तर आपल्या मर्जी असते। ऊन आहे खूप आत्ता, त्यामुळे आम्ही काय जास्त फिरणार नाही। जेवढं फिरणार आहे तर तेवढं दाखवूया तुम्हाला। तर मित्रांनो आता दादाचा रिझल्ट पण आहे आज। मग आज आहे, मग आता किल्ल्यावर रिझल्ट बघायचा आहे आता। मग आता तिकडे दादाला मोबाईल घेतला, 14,000चा घेतलाय मोबाईल दादाला। चेष्टा चालू आहे बघा। हा मोबाईल घेतलाय दादाला। कमेंट मध्ये सांगा चांगला आहे का नाही। आणि इकडे चर्चा चालू आहे पास नापास। दादा तर म्हणते 70च्या पुढं, तर बघूया किती वाजलं। 12:67 झाले, तर दिसत नसेल मोबाईल मध्ये, ऊन आहे ना त्यामुळे दिसत नाही। तर आता सरांचा फोन बिन चालू आहे, म्हणते ती सर म्हणतात 75 पडलं पाहिजे ती। तर गडावर भेटूया। आम्ही इकडे बुरुज आहे, तर आम्हाला वाटलं का इकडे केलंय म्हणून आम्ही इकडे आलो। आणि इकडे बुरुज आहे, तर काय एवढं खास नाही बुरुज। असं बुरुजावरून बघितलं कशी ढालान खाली कसलं दरीगत होतं माहितीये का, आलो लगेच। हा महाराज आहेत ना इथं, हे जरी नाही तर मित्रांनो आता घरी आलोय, आणि घरी आल्या हातरून टाकले
हातरून टाकले आणि आता गाडीत झोपलेलो त्यामुळं काय बाहेरच जेवलो सगळेजण. त्यामुळं आत्ता आलो घरी. मग आत्ता झोप डोळ्याची जाय ना ते करणारच होतं ब्लॉग पण झोपच्या नादात काय लक्षात आलं नाही. मग आता घरात तर बाहेर बसल्यात आता तर आता मी झोपतो. चला बाय मित्रांनो.